बेडरूमचा दरवाजा अर्धा उघडाच होता. मी आपल्या बेडवर झोपलेली होती. माझे डोळे लागणारच होते तेवढ्यात मला आवाज आला की माझा रूमचा कोणीतरी दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूला येऊन कुणीतरी माझ्या बेडवर माझ्या बाजूला आहे. मी टचकन बेडवरून खाली उडी मारली आणि उभी राहिली. राकेश आणि राधिकाचं नवीनच लग्न झालेलं होतं. राधिका दिसायला खूप सुंदर आणि सुशील मुलगी होती आणि राकेश मोठा बिझनेसमॅन होता. त्याचं लव्ह मॅरेज होतं. दोघांचा खूप सुखी संसार होता. पण अचानक एक वादळ येऊन जे 1 सेकंदात सगळं काही नाहीसं करतं त्याचप्रमाणे झालं होतं. 1 तासाची ती रात्र तिने सगळं काही नाहीसं केलं होतं. आमच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली होती. सांगायचं राहिलं कुणाची तरी काय, माझ्याच भावाची. माझ्या संसाराला नजर लागली. कित्येक जागेवर 2 भाऊ राहतात पण माझा भाऊ हा एक राक्षस होता ज्याने एका भावाचं सगळं काही उद्ध्वस्त केलं. माझा मोठा बिझनेस होता म्हणून मला राधिकाशी लग्न झालं आणि 2 दिवसात लगेच बिझनेसच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. राधिका सोडून जावं अशी माझी इच्छा नव्हती पण काम असं होतं की मला जावंच लागलं. राधिका पण खूप दुःखी होती, नाराज होती पण तिने कशी बशी मला परवानगी दिली. हा नेहमी 3ऱ्या दिवशी पुण्याला माझी मीटिंग होती. निघून गेलो. जाऊन मला 1 दिवस झाला होता. घरी आई बाबा आणि माझा भाऊ संजय राहत होते. संजय तसा खूप चांगला वाटायचा मला पण त्याच्या मनात इतकी दूषित भावना होती मला कधीच कळले नाही. राधिका तिच्या रूममध्ये झोपली होती आणि अचानक राधिकाच्या बाजूला तिच्या बेडवर जाऊन झोपला. राधिका धडकन उभी राहिली आणि संजयच्या कानाखाली वाजवली. संजय आणि तिच्या ती खूप बाचाबाची झाली. आमच्या 2 मजल्याचं घर होतं. राधिकाने त्या धमकी दिली, थांब आता मी खाली जाते आणि आई बाबांना सांगते. राधिका आई बाबांना सांगण्यासाठी जिन्यावरून खाली उतरत होती तेव्हा संजयने तिला जिन्याखाली ढकलून दिलं आणि त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. आई बाबांना आवाज आला तेव्हा ते तडफडीने धावत आले. बघता तर काय, जिन्या खाली पडून गेलेली राधिका. तेवढ्यात मला फोन आला आणि राधिकाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. राधिका 6 महिने कोमामध्ये गेली. माझ्याशी काही बोलू शकली नाही पण का कुठेतरी वाटत होतं राधिका काहीतरी केलं, काहीतरी झालेलं आहे, काहीतरी आहे जे मला समजत नाही. राधिकाचे डोळे मला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मला समजणं अशक्य झालं होतं कारण सकाळीही समजू शकलो नाही आणि 7 महिना लागला आणि माझी राधिका थोडीशी तरी बरी म्हणजे थोडीशी 1-2 शब्द बोलू लागली. तिने एकट्याने बोलवलं आणि मला सांगितलं. ऐकल्या त्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. माझी राधिका माझ्यापासून लांब होऊन गेली, माझ्या कायमची सोडून निघून गेली. ती अशा जागेवर जाऊन पोचली तिथून वापस येणे अशक्य नव्हतं. मी संजयला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि राधिकाच्या आठवणीने माझं पुढचं आयुष्य असं कसं तरी काढायची काहीतरी कारण शोधून काढायला लागलो. आपल्या बाहेरचं पण नाही, घरातला कोणीतरी त्रास होतो हे ते सांगणं अशक्यच आहे.